मोबाईल बंद कर. की लोकांना राहण्याचं कुठलंही व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 3 तारखेला मला वाटतं लगेचच कारवाई करण्यात आली 6 तारखेला आणि त्यामुळे इतकी अर्जंट कारवाई झाली. लोकांना सामान कुठे घेऊन जातात त्याचं सामान तसं पडलेलं आहे. काही दुसरं व्यवस्थापन करण्यात आलेलं नाही आहे. आपण सुद्धा बघितलं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या काय GR-नुसार जर बघितलं असं निर्णयानुसार आपण जर बघितलं तर 1 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला कुठलीही झोपडपट्टी जी आहे ती त्या ठिकाणी मध्ये तोडता येत नाही, कारण मान्सूनच्या सीझनमध्ये आपण कुठल्याही दर्जाची कारवाई करत नाही. पण दुर्दैवाने या ठिकाणी जी कारवाई झाली की कोणाच्या सांगण्यावरून झाली, कोणाचं त्याच्यावरती प्रेशर होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. बिलकुल त्या ठिकाणी हिंसाचाराचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, तर आम्ही कुठल्याही तऱ्हेचं हिंसाचाराचं समर्थन करणार करत आहे. परंतु काय झालं, कारण लोकांना त्याची तयारीच नव्हती, लोकांना माहितीच नव्हती की एक्झॅक्टली काय म्हणाले. अचानक त्यांच्यावर कारवाई झाली. पोलीस फोर्स ज्या तऱ्हेने घरामध्ये म्हणजे महिलांचं ऐकत होते, ज्या तऱ्हेने पोलीस फोर्स घरामध्ये घुसलं, मला असं वाटतं की सामंजस्याच्या माध्यमातून जर बोलणं झालं असतं आणि लोकांना पर्यायी व्यवस्थापन करून दिलं असतं तर लोक नक्कीच गेले असते. पण दुर्दैवाने तसं काहीही केलं गेलं नाही. कुठल्याही तऱ्हेचा सर्वे झाला नाही, कुठल्याही तऱ्हेचं त्यांना पर्यायी व्यवस्थापन नाही. काल आपण सगळेजण जाणतात मुंबईमध्ये किती मुसळधार पाऊस पडला. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना मुलाबाळांना घेऊन लोक त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांना त्या ठिकाणी बुद्धविहार जाण्याची सुद्धा परवानगी देण्याचं काम झालेलं आहे. एवढं कशासाठी? शेवटी ते मुंबईचे नागरिक आहेत, मुंबई नदी त्यांनी काढायचं काम होतं. पुष्कळशा वेळेला आपण जे आहे ते सहानुभूतीची भूमिका ठेवतो. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्थापन ठेवायला पाहिजे होतं, खाण्यापिण्याचं व्यवस्थापन ठेवायला पाहिजे होतं. पाणी नाही आणि टॉयलेट नाही, म्हणजे कुठे आपण आहोत. आणि मला या ठिकाणी राज्य सरकारला प्रश्न विचारायचा, मुंबई महानगरपालिकेला सुद्धा प्रश्न विचारायचा. मी विजयकांची बैठक करणार आहे, मी त्याला प्रश्न विचारणार आहे की आपली भूमिका काय आहे मुंबईच्या नागरिकांमध्ये. आज बघितलं असेल तुम्ही महिलांना एवढं त्या ठिकाणी लागलेलं आहे, लहान लहान मुलं आजारी आहेत. पहिलं तर माझं सांगणं आहे की आरोग्य व्यवस्थापनाने याच्यावरती लक्ष घ्यावं आणि आरोग्य व्यवस्थापनाने त्याच्यावरती लगेच जी मुलं आजारी आहेत, त्यांना ताप येतोय, ज्यांना त्या ठिकाणी आजार आहे, त्यांचं लगेच तपासणी करावी. दुसरं पाण्याचं आणि टॉयलेटचं व्यवस्थापन करावं, सर्वे चालू करावा आणि ह्या पूर्ण प्रकाराची जी चौकशी आहे ती ज्युडिशियरी करावी.